सम्राट अशोका, काही प्रश्न तुझ्यासाठी. सम्राट अशोका, कुरुक्षेत्रावर नव्हे तर कलिंगातल्या रणांगणावर तू इतिहास बदललास. रक्ताच्या नद्या वाहत होत्या, शेकडो हका आकाश फाडत होत्या आणि तिथेच तुझं मन विदीर्ण झालं. सम्राट अशोका, तू सम्राट असूनही तलवारीला दूर फेकलस आणि हात जोडून मानवतेचा धर्म पत्करलास. तू बनवलंस राज्य, पण दगडांच्या भिंतीचं नाही तर दया, करुणा आणि अहिंसेच्या स्तंभांचं. अरे, तू विहार उभारलेस, धम्म लेखन कोरलीस, जनतेला बोध दिलास. राज्य जिंकायचं तर हृदय जिंका, हेच तुझं पावन वाक्य. तू शांतीची बीज रोवलीस आणि युद्धाच्या राखेतून सभ्यता उगवली. पण ऐक सम्राट अशोका, ऐक, तू सोडलेला तो रस्ता अजूनही जगाला उमगत नाही. आजही तलवारी धारदार होतात, तोफांचे ज्वाल अजूनही उसळतात आणि माणुसकीचे सूर बहिरे कानात हरवतात. तुझ्या धर्मलेखनावर धूळ साचते, विहार भग्नावस्थेत कोसळतात, पण तुझ्या करुणेची ज्योत अजूनही विझलेली नाही सम्राटा. अरे अशोका, तू विचारलेला प्रश्न आजही प्रत्येक युगाच्या काळजात घनासारखा घनघनतो. होय, तोच तुझा प्रश्न, शस्त्राचा विजय महान की माणुसकीचा विजय महान. जग अजूनही शस्त्रांच्या मध्यधुंद नशेत झोपलेलं असेल, पण ऐक सम्राट अशोका, काळाचा उद्याचा सूर्य नक्कीच तुझ्याच करुणेच्या तेजाने उगवणार आहेत. सम्राट अशोका, तो दिवस येईल जेव्हा रक्ताचे धारे नव्हे तर प्रेमाच्या गंगेचे प्रवाह वाहतील, जेव्हा तलवारींच्या टोकावर नव्हे तर हृदयाच्या स्पंदनावर विजय लिहिला जाईल. सम्राट अशोका, जेव्हा रणसिंग नव्हे तर शांततेच्या घंटानादात मानवजात नतमस्तक होईल. आणि तेव्हा, होय, आणि तेव्हा सम्राट अशोका, तुझं स्वप्न खरं ठरेल. कारण शस्त्र जिंकू शकतात भूमी, पण फक्त माणुसकीच जिंकू शकते संपूर्ण जगाचं मन आणि जगाचं हृदय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स द्यायला विसरू नका.